पहा, मोहोळ यांच्यावर किती गुन्हे दाखल. रवींद्र धंगेकर यांनी मंत्री मोहोळ यांचा केला प्रतिवाद. मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांचे अहवाल धंगेकर यांनी केले सार्वजनिक. नितीन गडकरींच्या हजेरीत महिला खुर्चीवरून भांडल्या. खुर्चीच्या सन्मानासाठी महिला अधिकाऱ्यांनी एकमेकींना दिल्या धुष्या. नागपुरातील रोजगार मेळाव्यात घडला अजबच प्रकार. बांगलादेशींचे सरकारी लाभ रोखण्याचे आदेश. घुसखोरांना आळा घालण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. घुसखोरांची नावं काळ्या यादीत टाकणार. फलटण बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकर अटकेत. पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने अद्याप फरारच. गृह विभागाकडून फलटण बलात्कार प्रकरणात 2 पोलीस निलंबित. आयोजकाला न सांगताच जरांगेंना निमंत्रण दिल्यानं गडबड. पंढरपूरचा कार्यक्रम झाला रद्द. जरांगेसोबत फडणवीस होते निमंत्रित. राज्यात 2 दिवस वादळी पावसाचा इशारा. मुंबई, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गडगडाटासह पावसाचा इशारा. अमेरिकेच्या तेल निर्बंधांनंतर भारतीय कंपन्या सतर्क. रिलायन्स सावधतेनं तेल खरेदी करणार. एकनाथ शिंदे गुपचूप दिल्लीला रवाना. शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची बातमी फुटली. अज्ञात कारणासाठी शिंदे दिल्ली दौऱ्यावर. जुन्या कार्यकर्त्याला सन्मान द्या, नाहीतर जोरात घसराल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कानपिचक्या. धंगेकर मोहोळ वादात फडणवीसांचा हस्तक्षेप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोहोळांना आश्वासन. धंगेकरांचे वागणे शिंदेंच्या कानावर घालणार. फलटण पीडिता बीडची आणि आरोपी परळीचा. धनंजय मुंडे यांच्याकडून कठोर कारवाईची मागणी. अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप. फलटण बलात्कार प्रकरणाशी अभिजित निंबाळकर यांचा संबंध. ब्लिंकिट, ओला आणि उबेरमध्ये घुसलेत बांगलादेशी घुसखोरांना विविध सेवांमधून हाकलून लावा. किरीट सोमय्यांची महायुतीकडे मागणी. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या कागदाचा दर्जा खालावणार. निकृष्ट कागदामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांवर ताण वाढणार. कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन. शेतपिकाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक. हमी भावापेक्षा कमी भावात माल विकू नका. राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन.